हॅलो, कसे आहात सगळे? माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर बघा, आज असं वेगळं काहीतरी इंट्रो न देता आपल्याला माहिती आहे आज आपला ग्रॅव्हिटेशनचा पार्ट 2 आहे. सो आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया. बघा, एक छोटंसं रिव्हिजन करून घेऊ. आपण लास्ट स्लाइड जी सोडली होती ती होती तुमची मास आणि वेट वरती, आणि त्याच्यानंतर तुमचं वेट आणि अर्थ म्हणजे वेट जे तुमच्या अर्थ वर्सेस मून वरती आहे ना. सो या स्लाइड फक्त आपलं एक छोटंसं शॉर्ट रिव्हिजन होऊन जावं पाठीमागच्या लेक्चरचं, आणि त्याच्यानंतर आपण लगेच मूव्ह ऑन करू नेक्स्ट स्लाइड वरती. ठीक आहे, चलो बघा याच्यात काय मास आणि वेट. मास काय सांगितलं होतं मी, अमाऊंट ऑफ मॅटर इन अ बॉडी, म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते आपण कसं डिफाइन करतो मासने. बघा, फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन अ बॉडी. वेट काय तुमचा, फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन अ बॉडी. याला मी मासला एम ने डिनोट करतो, याला मी वेटने डिनोट करतो. ठीक आहे, किलोग्राम याचं एसआय युनिट झालं, न्यूटन याचं एसआय युनिट झालं. डज नॉट डिपेंड्स ऑन लोकेशन, कुठल्याही लोकेशनवरती डिपेंड होत नाही. कारण की का, कुठल्याही बॉडीमध्ये ती जे ॲटम्स असतात ते फिक्स असतात, त्याच्यामुळे त्याचा मास चेंज होत नाही. ठीक आहे, डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, हे डिपेंड करतं जी वरती तुमच्या. ठीक आहे, याला इथं मी एम घेईल. याचा फॉर्म्युला आहे वेट इज इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. ही तुमची स्केलर क्वांटिटी आहे, ही तुमची वेक्टर क्वांटिटी आहे. कारण का, मास काय, मास मध्ये तुमचं जे डायरेक्शन आहे ते डिफाईंड नाही, पण मॅग्निट्यूड मात्र डिफाईंड आहे. जे मॅग्निट्यूड म्हणजे काय बघा, मास किती आहे तुमचं, 2 किलो 3 किलो 4 किलो, पण 2 किलो ईस्ट साईडला 2 किलो वेस्ट साईडला, आपण असं कधी ऐकलंय का? नाही. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ या सगळ्या काय झाल्या तुमच्या डायरेक्शन. मासला आपण डायरेक्शन मध्ये देतो का? नाही. म्हणून याला काय म्हणतो आपण, स्केलर क्वांटिटी. याला काय म्हणतो आपण, स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, बाकी तुमचा जो वेट आहे तो वेक्टर क्वांटिटी आहे, कारण इकडे काय ग्रॅव्हिटी आली आहे, बरोबर. ग्रॅव्हिटी डिफाइन करते डायरेक्शन, म्हणून वेक्टर हॅज अ डायरेक्शन टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. डज नॉट चेंज, हे सांगितलं मी तुम्हाला, मास चेंज होत नाही, आणि हा मात्र तुमचा चेंज होतो. कारण एक स्लाइड आपण बघितली होती, त्याच्यामध्ये काय होतं तुमचं, त्या स्लाइडचं नाव होतं व्हेरिएशन ऑफ जी. त्यालाच मी काय म्हणत होतो रे, व्हेरिएशन ऑफ जी म्हणत होतो. ठीक आहे, तर त्या स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं की जी का चेंज होतो तुमचा. ठीक आहे, जी तुम्ही वरती गेल्यावरती डिक्रीज होतो, तुम्ही खाली गेल्यावरती डिक्रीज होतो. पोल्स वरती मॅक्झिमम असतो, इक्वेटर वरती पोल्स वरती मॅक्झिमम असतो, इक्वेटर वरती मिनिमम असतो. की इक्वेटर वरती मॅक्झिमम असतो की पोल वरती मिनिमम असतो, हे पण एकदा कन्फ्युजन तुम्ही तुमचं सॉर्ट करा. ठीक आहे, चलो आता लास्ट स्लाइड मध्ये चुकून मी असं म्हटलं होतं की ही व्हॅल्यू चुकली. ऍक्च्युअली ते माझ्या डोक्यातून स्किप झालं होतं. बघा, जो वेट आहे तुमचा, त्याला मी कसं घेतो रे, वेट इज इक्वल्स टू एमजी म्हणतो, बरोबर. वेट इज इक्वल्स टू एमजी म्हणतो. ठीक आहे, मग आता मला काढायचंय वेट ऑन अर्थ. वेट ऑन अर्थ काढायचंय, तर माझ्याकडे मास किती, हा 60 kg झाला, 60 kg झाला, बरोबर. आता मी जर एक्झॅक्ट व्हॅल्यू घेतली 6.67 आणि मल्टिप्लाय जर केलं, तर मग येईल माझं एक्झॅक्ट व्हॅल्यू जर मी घेतली 9.8 जर घेतली आहे ना, मीटर पर सेकंड स्क्वेअर जर घेतली. ठीक आहे, तर माझी एक्झॅक्ट व्हॅल्यू काय येईल रे, 5.88 न्यूटन. पण मी जर एक्झॅक्ट व्हॅल्यू जर घेतली 9.8, तेव्हा माझी 588 न्यूटन येते. पण मी जर सांगितलं राऊंड ऑफ करतो आपण, जर माझी 0.5 पेक्षा व्हॅल्यू जर जास्त आहे, ही काय आहे तुमची 9.8 आहे जी ची व्हॅल्यू, मग मी त्याला राऊंड ऑफ करून 10 घेऊ शकतो का? जर 60 इंटू जर मी 10 केलं, तर मला माहिती आहे किती येणार आहे माझं, 600, विच इज व्हेरी मच क्लोज टू युअर 588 न्यूटन, है ना, 588 न्यूटन. ज्यावेळेस तुम्ही नीट आणि JEE ची MCQ सोडवताना त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन पटपट करायचं असतं. मग त्यावेळेस तुम्ही पॉईंटवर किंवा डेसिमल मध्ये कॅल्क्युलेशन नाही करणार, तिथं तुम्हाला व्हॅल्यू राऊंड ऑफ करायला लागेल. म्हणून मग मी तुम्हाला ते करून दाखवलं. आता याच्यावरती येऊ. मला हे माहिती आहे की माझं जे वेट आहे अर्थ वरती ते किती आहे तुमचं 588, किंवा जर जी ची व्हॅल्यू 10 घेतली तर ते येईल माझं 600. ठीक आहे, मग आता मला हे माहिती आहे की वेट ऑन अर्थ काय आहे, 1/6 इंटू वेट ऑन मून आणि वेट ऑन अर्थ. मग मी काय करल, 588 ला 6 ला डिवाइड करल, 588 ला 6 ला डिवाइड करल. ज्यावेळेस मी याला डिवाइड करल, हे येईल तुमचं आय गेस 98 आणि हे येईल तुमचं 100. बघा, क्लोज आहे व्हॅल्यू, क्लोज इन द सेन्स. आता मी काय तुम्ही म्हणाल की मास्टर येडं झालंय, 98 आणि 100 दोनचा डिफरन्स आहे तरी क्लोज म्हणतोय. मी का बोलतोय, ज्यावेळेस आपण MCQ किंवा ज्यावेळेस 4 ऑप्शन्स येतील आणि मला काही ऑप्शन्स इलिमिनेट करायला लागतील, त्यावेळेस मग मला हा फंडा अप्लाय करायला लागेल. त्यावेळेस मात्र मला हा फंडा अप्लाय करायला लागेल, बरोबर. बाकी व्हॅल्यूज त्या बरोबर आहे, व्हॅल्यूज बरोबर आहे, व्हॅल्यू मध्ये काही चूक नाहीये. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. आता आजचा जो नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्या चॅप्टरचा, तो आहे तुमचा कॅप्लर्स लॉ ऑफ मोशन, म्हणजे कॅप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. बघा, कॅप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ झाला आणि थर्ड लॉ झाला. हे आपण काय करू, एकदम डिटेल मध्ये, एकदम प्रॉपर
ती जे स्टेटमेंट असतात ना ते आपण कधी कधी कन्फ्यूज होऊन जातो. ज्यावेळेस मी अभ्यास करायचो त्यावेळेस माझं कायम कन्फ्युजन व्हायचं की मी सेकंड लॉ, फर्स्ट लॉ, थर्ड लॉ पटकन मला आठवत नसायचा. ठीक आहे, बरं फर्स्ट लॉ काय सांगतोय बघा, फर्स्ट लॉ काय सांगतोय बघा. ठीक आहे, फर्स्ट लॉ काय सांगतोय, planet moves around the sun in elliptical orbit with the sun at one focus, with the sun at one focus. मग सर हे कसं, आता तर तुम्ही म्हटले की मी तुम्हाला समजून सांगतो, मग हे कसं. ठीक आहे, हे कसं, चलो बघा काय म्हणता येते, प्लॅनेट मूव्स अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. हे कोणतं ऑर्बिट आहे, इलिप्टिकल ऑर्बिट. हे कोणतं ऑर्बिट आहे, इलिप्टिकल ऑर्बिट. हे कोणतं ऑर्बिट आहे, इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ऍट वन फोकस, विथ सन ऍट वन फोकस. बघा एक छोटंसं कन्फ्युजन दूर करतो मी. इलिप्टिकलचा ज्यावेळेस पोर्शन येतो आणि ज्यावेळेस सर्कलचा एक पोर्शन येतो, ठीक आहे, हा सर्कल झाला, हा इलिप्स झाला. इलिप्स म्हणजे अंडाकृती भाग. तर एक असतो तुमचा मेजर ऍक्सिस, एक असतो तुमचा मायनर ऍक्सिस. हा आहे तुमचा मेजर ऍक्सिस, हा आहे तुमचा मेजर ऍक्सिस, आणि हा आहे तुमचा मायनर ऍक्सिस, हा आहे तुमचा मायनर ऍक्सिस, हा आहे तुमचा मायनर ऍक्सिस. इलिप्स मध्ये दोन फोकस येतात, इलिप्स मध्ये दोन फोकस येतात, त्यालाच आपण काय म्हणतो रे, उसको हम बोलते फोकाय, उसको हम बोलते फोकाय. आणि सर्कल मध्ये मात्र एकच फोकस येतो किंवा एकच सेंटर येतो, त्याला आपण म्हणतो फोकस. त्याला आपण काय म्हणतो, फोकस. ऍक्च्युअली इथं डेफिनेशन मध्ये एकावरती सन आहे म्हणून फोकस, पण इलिप्स मध्ये ज्यावेळेस दोन फोकस येतात त्याला मी काय म्हणल, फोकाय म्हणल. मग डेफिनेशन मध्ये कधी जर केलं सन ऍट वन फोकाय, तर मग फोकस आणि फोकाय मध्ये कन्फ्युज होण्याचं कारण नाही. बघा जेव्हा प्लॅनेट मूव्ह करतात है ना सनच्या अराउंड इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये, कसं सनला एका फोकस मध्ये ठेवून, ते काय झालं तुमचं स्टेटमेंट झालं केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. बघा अर्थ मूव्स अराउंड द सन इन इलिप्टिकल पाथ, नॉट अ परफेक्ट सर्कल. म्हणून मी इलिप्सला काय सांगितलंय, अंडाकृती. मी त्याला प्रॉपर सर्कल म्हटलंय का, नाही. आता आपण येऊ सेकंड लॉ वरती. सॉरी, सेकंड लॉ बघू. अ लाईन जॉइनिंग अ प्लॅनेट and sun sweeps out equal areas in equal interval of time. सेंटेन्स सोडून द्या, मी तुम्हाला समजून सांगतो. बरं सेंटेन्स सोडून द्या, मी तुम्हाला समजून सांगतो काय मला सांगायचं. बघा याच्यामध्ये अज्युम करा, ठीक आहे, अज्युम करा आता हा जो प्लॅनेट आहे, फॉर एक्झाम्पल याला मी काय म्हणतोय, अर्थ म्हणतोय. ठीक आहे, याला मी काय म्हणतोय, अर्थ म्हणतोय. मी काय करतोय, इथून एक लाईन ड्रॉ करतोय, इथून एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आता हा जो लाईन आहे, हा जो लाईन आहे किंवा हा जो प्लॅनेट आहे, हा सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतरून मूव्ह झाला आणि इथं आला. सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतरून मूव्ह झाला आणि इथे आला. ठीक आहे, याची ही पोझिशन होती P1, ही पोझिशन आहे याची P2, बरोबर. आणि मग ही लाईन इथं डिस्प्ले झाली. ठीक आहे, हा झाला माझा एरिया 1. बर आता मी काय करतोय, आणि याला टाइम पिरियड काय दिला मी, टाइम पिरियड T. बर सेम टाइम पिरियड घेतला मी, फक्त त्या प्लॅनेटची पोझिशन बदलली, तो पोझिशनला आणला मी इथं, बरोबर. त्याची प्लेसमेंट घेतली मी इथं, ही लाईन ड्रॉ केली, आणि ही झाली तुझी पोझिशन 3 पिल्या नंतरून, ही झाली तुझी, आणि हा जो प्लॅनेट हा इथं आला मोशन मध्ये, मुवमेंट घेऊन इथं आला, ही झाली तुझी पोझिशन P4, आणि हा झाला तुझा एरिया 2 है ना. हा एवढा डिस्प्लेस केला त्यांनी एरिया, इथून इथं, इथून इथं. ठीक आहे, त्याचं काय म्हणणं आहे, जो एरिया तू डिस्प्लेस केला आहे तुझ्या पहिल्या पोझिशनने, तो असतो इक्वल्स टू 2, तो असतो इक्वल्स टू एरिया 2. म्हणजे बघा परत आपण काय करू, परत आपण आपल्या स्लाइड वरती जाऊ. स्लाइड काय सांगते बघा, स्लाइड काय सांगते बघा, लाईन जॉइनिंग अ प्लॅनेट अँड सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा ती जी डायग्राम होती, त्या डायग्राम मध्ये बघा एक असा एरिया होता आणि पाठीमागच्या पोझिशनला एक छोटासा असा कर्व होता, बरोबर. मग तो जो एरिया 1 झाला आणि हा एरिया 2 झाला, काय करतोय रे, त्याचं काय म्हणणं आहे, स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आपण दोन्हीकडे पण काय केलं होतं, टाइम इंटरवल जो होता तो सेम ठेवला होता. बघा फर्स्ट ला काय सांगतोय, प्लॅनेट मूव्स अराउंड सन इन इलिप्टिकल ऑर्बिट, अंडाकृती इलिप्टिकल ऑर्बिट, पण सन कुठे आहे तुझा, एक फोकसला आहे, त्याच्याच भोवती तो फिरत आहे. प्लॅनेटरी लॉ सेकंड काय सांगतोय, ज्या वेळेस सन पासून प्लॅनेट पर्यंत जी लाईन जॉईन करते ती काय करते, स्वीप्स आउट. स्वीप्स आउट म्हणजे काय, झाडू मारणे, स्वीप मारणे म्हणजे झाडू मारणे, म्हणजे तेवढा एरिया पुढे गेली होती. स्वीप्स आउट इक्वल इंटरवल ऑफ टाइम है ना, स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, म्हणून काय होतं, प्लॅनेट मूव्स फास्टर व्हेन इट इज नियर टू द सन अँड स्लोअर व्हेन इट इज फार्दर, अँड स्लोअर व्हेन इट इज फार्दर. बघा ज्यावेळेस इथं तुमचा जो अर्थ असेल तर इथं काय तुमचा एरिया खूप कमी आहे, बरोबर. मग इथं काय तो फोर्स कमी लागणार आहे, म्हणून तुमचा जो स्पीड असणार आहे तो कसा असणार आहे, जास्त
जास्ती असणार आहे. पण इथं काय, इथं तुमचं डिस्टन्स खूप लांब आहे म्हणून त्याला किती वेळ लागतोय, जास्त वेळ लागतो. हेच त्या सेंटेन्सचं मिनिंग आहे. प्लॅनेट मूव्स फास्टर. ज्या वेळेस तुझा प्लॅनेट त्या सनच्या क्लोज येईल त्यावेळेस तो पटकन तिथून काय होईल, ट्रॅव्हल होईल, हाने, अँड स्लोअर वेन इट इज फार्दर. म्हणून जी अर्थ आहे ती मूव्ह करते फास्टर इन जानेवारी नियर सन अँड स्लोअर इन जुलै फार फ्रॉम सन. फार फ्रॉम सन म्हणून काय, जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस तुमची अर्थ सूर्याच्या जवळ असते त्यावेळेस ती पटकन मूव्ह होते आणि नंतरून काय, जुलै महिन्यामध्ये तुमचा फार फ्रॉम सन. आता हे जे सेंटेन्स आहे याच्यावरती काय करा तुम्ही, हे जे एक टास्क घेऊ आपण. हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचं काय मिनिंग आहे, किंवा याच्यावरती असं ठरतं का दिवस मोठा आहे दिवस लहान आहे, हा, किंवा मी ऑप्शन देतो हे बरोबर आहे की नाही सांगत, हे तुम्ही मला सांगायचं जेव्हा लेक्चर संपल. जर तुम्हाला पॉसिबल झालं, तुम्ही खूप बिझी असता, जर तुम्हाला पॉसिबल झालं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की हे जी लाईन आहे अर्थ मूव्स फास्टर इन जानेवारी अँड स्लोअर इन जुलै याचं काय मिनिंग आहे. ठीक आहे, बरं चलो थर्ड लॉ आपण अज्युम करू. थर्ड लॉ काय, थर्ड लॉ म्हणजेच काय, लॉ ऑफ पिरियड म्हणतो त्याला. स्टेटमेंट काय, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड टी स्क्वेअर ऑफ अ प्लॅनेट इज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स, म्हणजेच काय, आर क्यूब फ्रॉम दी सन. बर, याला जर मला आता समजून घ्यायचं असेल तर मी ते पटकन समजून सांगतो. याचा फॉर्म्युला काय, टी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू आर क्यूब. बर ठीक आहे, बघा इलिप्स हा, ठीक आहे, हा तुमचा मायनर ऍक्सिस झाला, हा तुमचा मेजर ऍक्सिस झाला. बर ठीक आहे, आणि इथून काय झालं, हे तुमचं रेडियस झालं है ना, हे तुमचं रेडियस झालं, हे तुमचं रेडियस झालं. त्याचं काय म्हणणं आहे, ज्या वेळेस प्लॅनेट इथून फिरून एक रोटेशन कंप्लीट करतो, तो जो टाइम पिरियड आहे त्याचा जर मी स्क्वेअर केला तो कसा असणार आहे, तुमच्या रेडियसच्या क्यूबचा. ठीक आहे, तो कसा असणार आहे, तुमच्या रेडियसच्या क्यूबचा. म्हणजे टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डिस्टन्स क्यूब. डिस्टन्स क्यूब हे झाले तुमचे केप्लर्स तीनही लॉ है ना, केप्लरचे 3 लॉ. पहिला आहे की ज्यावेळेस तुमचा प्लॅनेट सनच्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतील, कसे, सनला एका फोकसवरती ठेवतील. नंतरून काय, ज्या वेळेस एक प्लॅनेट थोडासा एरिया कव्हर करतोय है ना, एका पोझिशन नंतर दुसऱ्या पोझिशन, नंतर मी परत ती पोझिशन बदलली आहे, परत 2 पोझिशन कव्हर केल्या है ना, पण तिथं मात्र मी काय केलंय, जो टाइम पिरियड आहे तो कसा ठेवलाय, सेम ठेवलाय है ना. मी जर इथून इथपर्यंत एवढा परत पोझिशन केली, इथून एवढा किंवा इथून एवढा. बर, त्यांचं काय म्हणणं आहे, ज्या वेळेस तुमचा काय होत आहे रे, इक्वल एरिया स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि जो तुमचा जो थर्ड लॉ आहे तो काय सांगतोय, तुमचा की टी स्क्वेअर जो आहे तो कसा असणार आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स फ्रॉम द सन, ज्यालाच मी काय म्हणतोय आर क्यूब. इथं टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, रिलेशन आहे. ज्यावेळेस आपल्याला ऍप्लिकेशन बेस्ड एमसीक्यू येतील त्यावेळेस ते म्हणतील की जर मी टी वाढवला तर माझा डिस्टन्स वरती काय फरक पडेल, जर मी डिस्टन्स वाढवला तर माझ्या टाइम पिरियड वरती काय फरक पडेल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असणं फार गरजेचं आहे. फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे, नंतर हा तुमचा थर्ड लॉ आहे. आता आपण येऊ नेक्स्ट वरती, ती आहे तुमची वेटलेसनेस. एक बघितलं आपण फ्री फॉल, आता आपण बघतोय वेटलेसनेस. फ्री फॉल मध्ये काय होतं, फक्त तुमचा ग्रॅव्हिटेशन ऍक्ट करत होता, बाकी कोणतेच फोर्स ऍक्ट करत नव्हते. पण वेटलेसनेस मध्ये बघू, वेटलेसनेस काय म्हणतो, इज द फिलिंग ऑफ हॅव्हिंग नो वेट. म्हणजे काय, मला हलकं वाटते, मला वेटच वाटत नाही है ना, मला वजन जाणवत नाही. वेटलेसनेस म्हणजे काय, लेसनेस म्हणजे झिरो. लेसनेस म्हणजे काय असतो, झिरो. इट हॅपन्स व्हेन देअर इज नो सपोर्टिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इवन दो ग्रॅव्हिटी मे स्टील बी ऍक्टिंग है ना. म्हणजे ग्रॅव्हिटी ऍक्ट होते आपल्यावरती पण आपल्याला तो फोर्स जाणवत नाही. त्यावेळेची केस कशी असणार आहे, त्यावेळेची जे केस असणार आहे मुलांनो, ती असणार आहे तुमची वेटलेसनेस. ती नॉर्मली काय होतं, आपल्याला आपलं वजन जाणवतं, म्हणजे जसं मी उभा आहे ग्राउंड वरती तर मला असं वाटतंय की ग्राउंड खालून मला पुश करतोय, त्यावेळेस मला माझं वजन जाणवतं. पण वेटलेसनेस मध्ये काय होतं, तिथं तुम्हाला काहीच पुश जाणवत नाही खालून फ्लोअरचा, बरोबर है ना. बर, मग तिथं काय तुमचं वेटलेसनेस वाली पोझिशन येऊन जाते. आता बघा इथं एक लिफ्टचं एक्झाम्पल घेऊ. ज्यावेळेस लिफ्ट तुमची कॉन्स्टंट स्पीडने अप किंवा डाऊन, त्यावेळेस ना तुम्हाला जाणवत नाही नेमकं ती वर चालली की खाली चालली. मग आपल्याला कसं कळतं, साईडला एक बोर्ड असतो त्याच्यावरती ना कळतं की कोणत्या फ्लोअरला तुमची लिफ्ट चालली आहे, फर्स्ट फ्लोअरला चालली आहे, सेकंड फ्लोअरला चालली. बर, वरती चालली पण त्याचं ऍक्सिलरेशन खूप फास्ट आहे, त्यावेळेस तुम्हाला काय जाणवतं, एखादा फोर्स तुम्हाला खाली ओढतोय, बरोबर. बरं, डाऊनवर्ड चालली आहे आणि ऍक्सिलरेशन पण आहे, त्यावेळेस पण तुम्हाला काय वाटतंय की यार मी खूप जास्त जोरात खाली चाललोय. हा, आता ऍक्सिलरेट होते खूप जास्त जोराने, खूप ऍक्सिलरेट होते खाली एकदम भस्कन, त्यावेळेस काय चान्स असतात, तुम्ही उडून
एकदमचे जे तुमच्या ज्या लिफ्टचं जे छत असतं त्याला जाऊन पण आदळतात. ठीक आहे. आता वेटलेसनेस नंतर ह्या मी केसेस काय समजून सांगितल्या, ज्यावेळेस तुमचा कॉन्स्टंट स्पीड असणार आहे, म्हणजे तिकडे तुमचं ऍक्सिलरेशन 0 असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काहीच फील होणार नाही. थोडा वाढला की तुम्हाला अपवर्ड तुम्ही जाताय त्यावेळेस तुम्हाला जाणवल की तुम्हाला एक फोर्स खाली ओढतोय. ठीक आहे. डाऊनवर्ड जर येताय तर तुम्हाला तसं फील होईल की तुम्ही खाली येताय. आणि जर जोरात खाली येताय, एकदम जोरात खाली येताय, तर तुम्हाला तो स्पीड इतका असतो की तुम्ही ओढून एकदम छताला पण जाऊन आदळू शकता. ठीक आहे. म्हणून ज्या लिफ्ट तुमच्या ऑपरेट होतात त्या जनरली नॉर्मल स्पीडवरती, नॉर्मल तुमच्या ऍक्सिलरेशन वरती ऑपरेट होतात. बघा, ॲस्ट्रोनॉट इन अ स्पेसशिप ऑर्बिटिंग द अर्थ है ना. आता एक केस अशी आहे की ऍस्ट्रोनॉटला मग वजन जाणवते की नाही जाणवत, नाही जाणवत. कारण की का, त्याच्यावरती बघा, बोथ द स्पेसक्राफ्ट अँड ऍस्ट्रोनॉट आर फॉलिंग अराउंड द अर्थ, सो दे फील वेटलेसनेस. ठीक आहे. एकच फोर्स, म्हणजे जर तुम्ही स्पेसक्राफ्ट वरती पण एक फोर्स अप्लाय होतोय ग्रॅव्हिटेशनल, आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्यावरती पण सेमच फोर्स अप्लाय होतोय, दुसरा कोणताच फोर्स अप्लाय होत नाही. म्हणून तुम्हाला काय, बोथ द स्पेसक्राफ्ट अँड ऍस्ट्रोनॉट आर फॉलिंग अराउंड द अर्थ, सो दे फील वेटलेसनेस. फ्री फॉलिंग एलिव्हेटर, आता थेरॉटिकली मुद्दा बोललेले, कारण फ्री फॉलिंग एलिव्हेटर मध्ये काय असतं, एक कधी घडत नाही ती केस, पण अज्युम करू आपण, इफ द एलिव्हेटर फॉल्स फ्रीली यू फील्स लाईक यू आर फ्लोटिंग इनसाइड. आता हे थेरॉटिकल काय घेतलं, कारण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय, ते माणसाचा जीव जाण्याचे चान्सेस किंवा हाडकाड मोडण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण आपल्याला कळत नाही है ना, लिफ्ट कधी खाली आदळणार आहे, हो की नाही. बरं, म्हणून मी घेतलंय फ्री फॉलिंग एलिव्हेटर मध्ये काय जाणवतं तुम्हाला, असं वाटतं की यार वजनच नाही बिलकुल है ना. फ्री फॉलिंग, इफ द एलिव्हेटर फॉल्स फ्रीली यू फील दॅट यू आर फ्लोटिंग इनसाइड, यू आर फ्लोटिंग इनसाइड. ठीक आहे. चलो सॅटेलाइट्स बघू आपण. आता सॅटेलाइट म्हणजे काय असतं, इट इज अन ऑब्जेक्ट दॅट रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट इन अ फिक्स्ड पाथ ड्यू टू ग्रॅव्हिटी. एका फिक्स्ड पाथ मध्ये फिरत असतो सॅटेलाइट, एका फिक्स्ड पाथ मध्ये, काही पाठीमागे दाखवलंय मी, तो ते अर्थचं ऑर्बिट सोडून किंवा तो पाथ सोडून जाऊ नाही शकत, कारण त्याला बाउंड केलंय तुमच्या ग्रॅव्हिटीने. आता सॅटेलाइट दोन प्रकारचे असतात, एक असतो तुमचं नॅचरल सॅटेलाइट, एक असतो आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय, तुमची अर्थ सूर्याभोवती फिरते, मग सनचा सॅटेलाइट काय झाला, अर्थ झाला. तुमच्या अर्थ भोवती मून फिरतोय, बरोबर. ठीक आहे. अर्थ नॅचरल सॅटेलाइट झाला. ठीक आहे. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय, आपण म्हणतो ना, चीनने हे रॉकेट लॉन्च केलं, भारताने हे रॉकेट लॉन्च केलं, नासाने हे रॉकेट लॉन्च केलं. रॉकेट लॉन्च करण्यामागचं कारण काय असतं, त्या रॉकेटमध्ये सॅटेलाइट ठेवतो आपण, जे की बाहेर गेलं की त्या ऑर्बिटमध्ये सोडून देतो. त्याचं काहीतरी पर्पज डिफाईन असतं की तुला हे काम करायचं, ए बाबा हे सॅटेलाइट तुला हे काम करायचं, ए सॅटेलाइट तुला हे काम करायचे. मग काही असेल, मिलिटरी पर्पज साठी असेल, वेदर फोरकास्ट साठी असेल, ब्रॉडकास्टिंग साठी असेल है ना, टेलिकम्युनिकेशन साठी असेल, या सगळ्या गोष्टींचं काम काय करतं, आर्टिफिशियल सॅटेलाइट काम करतं. ठीक आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट मी तुम्हाला समजून सांगितलं, आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे मॅनमेड, मनुष्याने बनवलेले सॅटेलाइटला मी काय म्हणतोय, आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतोय. ठीक आहे. हेच ते त्याचे पर्पज सांगितले, कम्युनिकेशन, वेदर अँड क्लायमेट, नॅव्हिगेशन अँड जीपीएस, सायंटिफिक रिसर्च आणि मिलिटरी पर्पज सांगितले. ठीक आहे. आता बघा, 2-3 कन्सेप्ट आता इथून पुढचा फार इम्पॉर्टंट. एक ऑर्बिटल स्पीड आलं, नंतर तुमचं एस्केप स्पीड आलं, आणि रिलेशन बिटवीन ऑर्बिटल स्पीड आणि तुमचं एस्केप स्पीड आलं. बरं, आता ऑर्बिटल स्पीड म्हणजे काय सर, मग त्यालाच मी व्हीओ ने डिनोट करतो. ऑर्बिटल स्पीडला मी व्हीओ ने डिनोट करतो आणि एस्केप वेलॉसिटीला मी व्हीई ने डिनोट करतो. बरं, बघा, ऑर्बिटल स्पीड म्हणजे काय, मिनिमम स्पीड अ सॅटेलाइट मस्ट हॅव टू स्टे इन ऑर्बिट अराउंड दी अर्थ. जे सॅटेलाइट आहे, बरोबर, त्या सॅटेलाइटला त्या ऑर्बिटमध्ये पकडून ठेवण्यासाठी जो मिनिमम स्पीड लागतो त्याला मी काय म्हणतोय रे, ऑर्बिटल स्पीड म्हणतोय. बरोबर. हे जे सॅटेलाइट आहे याला इथं पकडून ठेवण्यासाठी जो स्पीड रिक्वायर्ड आहे त्याला मी काय म्हणतोय, ऑर्बिटल स्पीड म्हणतोय. बरं, याचा फॉर्म्युला काय आहे सर, व्हीओ रूट ऑफ जी कॅपिटल एम अपॉन आर, वेअर जी तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू लगेच तुमच्या डोक्यात आली पाहिजे. मास ऑफ द अर्थ आहे त्याची पण व्हॅल्यू तुमच्या डोक्यात लगेच आली पाहिजे. जर तुम्ही पाठ केली असेल तरच तुमच्या डोक्यामध्ये येईल. ठीक आहे. रेडियस ऑफ अर्थ, बर, ऑर्बिटल स्पीड नियर अर्थ सरफेस किती आहे तुमचा, 7.9 किलोमीटर पर सेकंड. याला डोक्यामध्ये ठेवा. स्टार, जिथं स्टार करेल ते डोक्यामध्ये ठेवायचं की ऑर्बिटल स्पीड नियर अर्थ सरफेस काय असणार आहे तुमची, काय असणार आहे, 7.9 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. चलो आगे चलो. बर, आता आहे तुमची एस्केप वेलॉसिटी. बघा, ऑर्बिटल वेलॉसिटी मी काय सांगितली की असा एक स्पीड जो की त्या सॅटेलाइटला फिरत राहण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, फक्त तो पाथ सोडून तो लांब नाही गेला पाहिजे, मग काहीतरी स्पीड डिफाईन पाहिजे, त्याला मी काय म्हणतोय, ऑर्बिटल वेलॉसिटी. आता एस्केप वेलॉसिटी काय बघा, मिनिमम स्पीड नीडेड टू लिव्ह अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुल अँड नेव्हर रिटर्न. ठीक आहे. मग मी काय करतोय,
तुम्ही लहानपणी बघा एक धागा बांधायचे त्याला दगड आणि असं गोल 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 बिंगून सोडून दिला की तो काय करायचा, दगड सपकन लांब जाऊन पडायचा. काय करायचं, एकदम लांब जाऊन पडायचं. सेम तसंच करायचं आपल्याला. काय करायचंय, याला इतकं फिरवायचं आणि एक स्पीड त्याची एस्केप व्हेलॉसिटी असा मी आणायचा तो व्हेलॉसिटीचा स्पीड की तिथून तो डायरेक्ट तुमच्या ऑर्बिटच्या बाहेर गेला पाहिजे आणि परत तुमच्या ग्रॅव्हिटीने त्याला खेचलं नाही पाहिजे. डेफिनेशन हेच सांगते, मिनिमम स्पीड रिक्वायर्ड, असा एक स्पीड जो की हेल्प करेल त्याला लिव्ह करण्यासाठी अर्थ ग्रॅव्हिटेशनलला, है ना, आणि तो काय करेल, परत रिटर्न नाही झाला पाहिजे, तो परत तुमच्या ग्रॅव्हिटीमध्ये नाही आला पाहिजे. याचा फॉर्म्युला काय, VE इज इक्वल्स टू रूट ऑफ ट्वाइस GR आणि ती स्टँडर्ड आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. हा एक ऑर्बिटल व्हेलॉसिटी झाली. ऑर्बिटल व्हेलॉसिटी काय होती तुमची 7.9 किलोमीटर पर सेकंड आणि ही काय तुमची 11.2 किलोमीटर पर सेकंड. ऑर्बिटल व्हेलॉसिटी 7.9 11.2 एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. चलो ह्या रिलेशन घेऊ आपण आता, दोघांमधलं रिलेशन घेऊ. VE इज इक्वल्स टू रूट ऑफ 2 इंटू VO. आता डेरिवेशन मी घेत नाही, कारण की काय सध्याला आपल्याला काय फक्त आपण कॉन्सेप्ट समजून घेतो, एक बेस तयार करतोय. ज्यावेळेस आपण पुढे जाऊ फुल फ्लेजेड त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचं डेरिवेशन आपण इथं शिकणार आहोत. मग रिलेशन काय सांगते बघा, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय VE अपॉन VO इज इक्वल्स टू रूट 2, किंवा मी याला असंही लिहू शकतो, एस्केप व्हेलॉसिटी इज रूट टाइम्स ऑफ ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ठीक आहे. एस्केप व्हेलॉसिटी इज रूट टाइम्स ऑफ ऑर्बिटल व्हेलॉसिटी. इथं पण मी परत आणलंय, हे 2-3 वेळेस जर स्लाइड वरती येतंय म्हणजेच हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस स्टार होईल त्यावेळेस लक्षात ठेवा की हे इम्पॉर्टंट आहे. ऑर्बिटल व्हेलॉसिटी 7.9, एस्केप व्हेलॉसिटी काय आहे तुमची 11.2 किलोमीटर पर सेकंड. 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. चलो आता कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन घेऊ एकदा आपण जे पण शिकलोय, जो लास्टचा जो टप्पा असतो आपला. ठीक आहे. चलो, वाय डू ॲस्ट्रोनॉट्स फील वेटलेस इन द ऑर्बिट. कारण की सेम फोर्स त्यांच्या दोघांवरती ऍक्ट करतोय म्हणून त्याला काय वाटतंय रे, वेटलेस वाटतंय. वाय डज G व्हॅरी फ्रॉम पोल टू इक्वेटर. मी एक फॉर्म्युला सांगितला होता, आता म्हणू नका की सांगितलं नाही विसरून गेलो. ठीक आहे. फॉर्म्युला काय सांगितलं होतं, मी काय सांगितलं होतं बघा, G काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². ठीक आहे. बर, मग आता अर्थ इज स्लाइटली फ्लॅटन्ड ऍट पोल्स अँड बल्ज्ड ऍट इक्वेटर. ठीक आहे. काय सांगतोय मी, इलिप्स जर घेतला मी असा, ठीक आहे, तर इथं काय फ्लॅट आहे पोल्स वरती आणि इक्वेटर वरती कसं आहे थोडीशी फुगलेली, ज्याला आपण बल्ज म्हणतो. ठीक आहे. हे झाले तुमचे पोल, 2 पोल झाले आणि हे झाले तुमचे इक्वेटर, याला म्हणतो इक्वेटर. मग पोल वरती कशी असणार आहे ती तुमची, सो द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ इज स्मॉलर ऍट द पोल, है ना, डिस्टन्स कसं आहे कमी आहे म्हणून पोल्स वरती कसं आहे ते लार्जर आहे अँड ऍट दी इक्वेटर, लार्जर ऍट दी इक्वेटर. ठीक आहे. स्मॉलर ऍट दी पोल्स अँड लार्जर ऍट दी इक्वेटर. सिन्स G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r², ग्रॅव्हिटी इज स्ट्रॉंगर ऍट द पोल्स. ठीक आहे. पोल्स वरती कसं आहे स्ट्रॉंगर असणार आहे आणि विकर ऍट दी तुमच्या इक्वेटर वरती. आता हे कसं ठरतं, हे काय मी कुठून म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, कमी असतं जास्त असतं हे काय कुठून हवेतून आलंय का, मी जरी सांगतो मी कुठून तरी वाचूनच आलोय. बरोबर. मग मला सांगायचं काय की ज्या वेळेस तुमच्याकडे हे सगळे फॉर्म्युले तोंडपाठ असतील त्यावेळेस तुम्हाला कळलं ना, पोलवरती मॅक्झिमम असतं, इक्वेटरवरती कमी असतं. बरोबर. म्हणून हे मी वारंवार सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे, कारण हेच इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही. हे जर असेल तर तुम्हाला दोन्ही ऍप्लिकेशन बेस्ड ऍज वेल एज न्यूमेरिकल ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे पटपट सुटतील, जे तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे. इफ मास डबल्स व्हॉट हॅपन्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इफ मास डबल्स व्हॉट हॅपन्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अगेन माझ्याकडे जर फोर्सचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G m1 m2 अपॉन r². ठीक आहे. किंवा मी याला असं लिहू शकतो, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r². आता मला माहिती आहे की माझा फोर्स जो आहे तो मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता ते काय म्हणतात, व्हॉट हॅपन्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ज्यावेळेस मास डबल होतो, ज्यावेळेस मी मास डबल करतोय त्यावेळेस माझा फोर्स पण डबल होतोय, त्यावेळेस माझा फोर्स पण डबल होतोय. जर मी याला 2 टाइम करतोय, 2 टाइम करतोय याला, तर माझा फोर्स कसा होतोय 4 टाइम्स होतोय. माझा फोर्स कसा होतोय 4 टाइम्स होतोय. म्हणजेच काय, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. ह्या गोष्टी कधी पॉसिबल होतील, ज्यावेळेस आपल्या कॉन्सेप्ट
आणि आपले जे फॉर्म्युलेज आहे जे मी सांगितले प्लस ज्या स्टँडर्ड ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ज्यावेळेस पाठ असतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा जो ग्रॅव्हिटेशन जो सेकंड पार्ट आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, जर काही राहिलं असेल तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे समजलं नाही ते समजलं नाही. आम्ही ट्राय करू की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय नक्की देऊ. ठीक आहे, बरं आता पुरतं आपण इथंच थांबू. जाता जाता एक शेवटची फक्त एक सांगणं की ह्या अशाच व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असेल ठीक आहे तर याचं नोटिफिकेशन येत असतं. ते नोटिफिकेशन कधी येईल, ज्यावेळेस तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन आयकॉन जे आहे त्याला मात्र ऑन करायला विसरू नका. ज्यावेळेस तुम्ही ते ऑन कराल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल की ई सारथी ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवरती नवीन लेक्चर अपलोड झाले. ठीक आहे, थांबूया आपण इथे. तोपर्यंत काळजी घ्या, तुमचीही घ्या, आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घ्या. थांबतोय मी इथंच. ठीक आहे, टाटा बाय बाय, धन्यवाद.